आपण कधी विचार करतो का की आपल्या एका छोट्याशा निर्णयाचं, एका कृतीचं खरं वजन किती असतं? म्हणजे ती एक लहानशी सवय जी वरकरणी अगदी साधी आणि निरुपद्रवी वाटते, पण हळूहळू अगदी नकळतपणे आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. धम्मपदामध्ये याबद्दल एक खूप पोटेंट म्हणजे प्रभावी शिकवण आहे आणि आज आपण तिचाच सखोल वेध घेणार आहोत. जरा विचार करा, एखादं छोटंसं खोटं बोलणं, कामाच्या ठिकाणी झालेली जराशी कुजबूज किंवा एखादं महत्वाचं काम पुढे ढकलण्याची सवय. सुरुवातीला हे असं काही विशेष वाटत नाही, नाही का? पण समजा मी असं म्हटलं की या प्रत्येक लहान कृती म्हणजे वाळूच्या एका कणासारख्या आहेत आणि असेच कण एकत्र येऊन दुःखाचा एक अख्खा डोंगर उभा करू शकतात. तर हे अगदी कसं आहे माहितीये? समजा एक मातीचं भांडं आहे, ज्याला एक अगदी सूक्ष्म तडा गेला आहे. सुरुवातीला फक्त एक थेंब टपकतो, ज्याकडे आपलं लक्षही जात नाही. पण तो थेंब थांबत नाही. हळूहळू त्यातून पाण्याची एक बारीक धार लागते आणि आपल्याला काही कळायच्या आतच ते संपूर्ण भांडं रिकामं झालेलं असतं. आपल्या नकारात्मक कृती अगदी तसंच काम करतात. त्या हळूहळू आपली आंतरिक शांती, आपलं समाधान हिरावून घेतात. तर मग ही कल्पना अधिक खोलवर समजून घेण्यासाठी चला आपण थोडं काळात मागे जाऊया. आपण एका अशा भिक्खूला भेटणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांप्रमाणेच एका गुप्त सवयीशी झुंजत होता आणि त्याची कथा कदाचित आपलीच कथा असू शकते. क्षणभर डोळे मिटून कल्पना करा, श्रावस्तीच्या त्या दुपारच्या उन्हाची तिरीप अनुभवा. हवेत चंदनाच्या धुपाचा एक मंद सुगंध दरवळतो आहे आणि कुठून तरी भिक्खूंच्या मंत्रोच्चाराचा एक मंद गंभीर ध्वनी कानावर पडतो आहे. याच शांत पवित्र वातावरणात आपली कथा सुरू होते. हे आहेत थेर सयसक. बाहेरून पाहिलं तर एक समर्पित भिक्खू, पण आतून ते एका अशा सवयीने ग्रासलेले आहेत ज्यावर त्यांचं नियंत्रणच राहिलेलं नाही. त्यांच्या मनात अपराधीपणाचं आणि शर्मेचं एक मोठं वादळ सुरू आहे. कधी वाटलं आहे का असं? बाहेरून सगळं ठीक आहे असं दाखवताना आतून एका वेगळाच लढाईला सामोरं जाणं. आणि मग त्या वातावरणात बुद्ध येतात. त्यांच्या केवळ येण्यानेच तिथली सगळी ऊर्जा बदलते. ते सयस्यकडे रागाने किंवा निंदेने पाहत नाहीत, तर अशा करुणेने पाहतात जी जणू त्यांच्या आत्म्याच्या आरपार बघत आहे. आणि त्या एका क्षणात सयस्यकच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात होते. आणि त्याच भेटीत बुद्ध एक अशी शिकवण देतात जिचा प्रतिध्वनी आजही हजारो वर्षानंतरही आपल्यापर्यंत पोहोचतो. एकच गाथा ज्यात आपल्या स्वतःच्या विनाशकारी सवयींपासून मुक्त होण्याची किल्ली दडलेली आहे. पापांचे पुरी सोकैरा नतन कैरा पुनःपुनम नतम मी छंदम कैराथ दुःखो पापस्य उच्चयो. या गाथेचा खरा अर्थ एका महत्त्वाच्या इशाऱ्यात दडलेला आहे. चुकीच्या गोष्टीत आनंद मानू नका, कारण आपण आपल्या चुकांमधून जो क्षणिक आनंद शोधतो ना, तोच आनंद त्या चुकांना आपल्या पायातल्या बेड्या बनवतो. जेव्हा आपण दुःख हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला फक्त वेदना किंवा त्रास आठवतो, पण इथे त्याचा अर्थ खूप खोल आहे. ही ती एक अस्वस्थता आहे, एक सततची असमाधानाची भावना. ती पोकळी जी आपण वस्तू, माणसं आणि सवयींनी भरण्याचा प्रयत्न करतो, पण ती अधिकच रिकामी होत जाते. आणि उच्चयो याचा अर्थ आहे संचय. म्हणजे जसा बर्फाचा लहानसा गोळा घरुंगळत खाली येतो आणि मोठा होत जातो, तसंच काहीसं. एक लहानशी नकारात्मक कृती दुसरीला खेचते आणि पाहता पाहता आपण अशा परिणामांच्या ढिगाऱ्याखाली दाबले जातो जो आपण स्वतःच तयार केलेला असतो. बरं, तर ही गोष्ट झाली प्राचीन, पण तिची शिकवण ती आजही तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त लागू पडते. मग या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग आपण आजच्या आव्हानांसाठी कसा करू शकतो? चला, याचं एक व्यावहारिक मार्गदर्शनच तयार करूया. बदलाचा मार्ग 3 सोप्या पण शक्तिशाली पायऱ्यांचा आहे. पहिली, तुमच्या सवयीकडे थेट कोणताही जजमेंट न ठेवता पहा. दुसरी, ती सवय तुम्हाला जो क्षणिक आनंद देते त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची, ती साखळी तोडा. फक्त एकदा नाही म्हणा. चला, आता हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात कसं दिसतं ते पाहूया. सुरुवात करूया आपल्या ऑफिसपासून. एक अशी जागा जिथे एक लहानशी कुजबूज वणव्यासारखी पसरू शकते. एखाद्या गॉसिपमध्ये सामील होणं खूप निरुपद्रवी वाटू शकतं, नाही का? पण प्रत्येक शब्द हा अविश्वासाच्या भिंतीतली एक वीट असतो. इथला कुशल हस्तक्षेप अगदी सोपा आहे. शांतता निवडा किंवा त्याहूनही उत्तम, विषय बदलून काहीतरी सकारात्मक बोला. आता बोलूया आपल्या सगळ्यांच्या जवळच्या विषयावर, आपलं आधुनिक व्यसन, डिजिटल विचलन. तो मोबाईल फोन जो एका चुंबकासारखा आपल्याला खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर खेचतो. कितीतरी वेळा असं होतं की एखादं अवघड काम टाळण्यासाठी आपण नकळत मोबाईल उचलतो.
प्रत्येक स्क्रोल हा टाळाटाळीसाठी दिलेला एक कौल असतो. उपाय? जेव्हा मोबाईल उचलण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा थांबा. फक्त थांबा आणि 3 खोल श्वास घ्या. बस. या छोट्याशा विरामाच्या शक्तीने आपण आश्चर्यचकित होऊ. आणि आता शेवटचं उदाहरण, जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे, आपली नाती. एक अशी जागा जिथे लहान शब्दसुद्धा मोठ्या जखमा करू शकतात. तो चेष्टेच्या आवरणाखाली मारलेला टोमणा, तो एक तिरकस कटाक्ष, या प्रत्येक गोष्टीमुळे नात्यातील विश्वासाला तडा जातो. यावरचा उपाय काय? व्हल्नरेबल व्हा. हल्ला करण्याऐवजी आपल्याला नक्की काय वाटतंय ते सांगा. प्रामाणिकपणा जरी तो सुरुवातीला अस्वस्थ करणारा असला तरी तोच नाती सुधारतो. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, कारण नुसतं ऐकून काही होत नाही, ते कृतीत आणावं लागतं. या ज्ञानाला दैनंदिन सरावात आणण्याची वेळ आली आहे. आजचं आव्हान खूप सोपं आहे. आपली एक छोटी नकारात्मक सवय निवडा, फक्त एक, आणि पुढच्या 24 तासांसाठी फक्त ती करण्याची इच्छा निर्माण झाल्यावर तिला पहा. लढा देऊ नका, स्वतःला दोष देऊ नका, फक्त एक साक्षीदार म्हणून पहा. आणि दिवसाच्या शेवटी विचार करा, दुःखाच्या डोंगरात वाळूचा एक कण न टाकल्याने कसं वाटलं. तर मग विचार करा, जर प्रत्येक नकारात्मक कृती आपल्याला दुःखाच्या खाईकडे घेऊन जाणारा एक पाऊल असेल, तर प्रत्येक सजग निवड ही आपल्या स्वतःच्या मुक्तीकडे नेणारी पायरी ठरू शकत नाही का? निवड नेहमीप्रमाणे आपलीच आहे.